नमस्कार मंडळी. आजच्या गोष्टीचं नाव आहे बेताल. संजयनं आपल्या वडिलांना भल्या सकाळीच झापायला सुरुवात केली. हो, संजय अतिशय उद्धटपणे त्याच्या जन्मदात्या वडिलांना घालून पाडून बोलत होता. अहो, तुम्हाला कळत नाही का? दवाखान्यात जाऊन यायचं ना, निमित्त होतं खोकल्याचं. पण संजयला वडिलांच्या खोकल्याचा आवाज बिलकुल सहनच होत नव्हता. अहो, तुम्ही माझ्यासमोर मुद्दामून करता का? तुम्हाला मी काल पैसे दिले होते ना, मग दवाखान्यात जाऊन यायचं काम नव्हतं का? वडील ऐकून घेत होते. त्यांना ते सहन होत नव्हतं आणि त्यांना काहीतरी सांगायचं होतं, परंतु संजयचं बोलणं सतत सुरू होतं. रागारागात, तावात चिडून तो वडिलांना तोंडालाही ते बोलत होता. तो मोठमोठ्यानं बोलत असताना अचानक दारावर त्याचा जिवलग मित्र अजय आला आणि त्याच्या कानावर ते सगळं पडत होतं. अजयला संजयचं हे बोलणं, मोठ्या माणसाशी असं वागणं मुळीच पसंत नव्हतं. अनेक वेळेला तो अजयसमोरच वडिलांचा आणि वडीलधाऱ्यांचा अपमान करून बोलायचा. अजय मान खाली घालून आणि खोटंच हसून तो प्रसंग टाळून न्यायचा, परंतु आत त्याला कुठंतरी पटत नव्हतं. संजय सगळ्या गोष्टींनी चांगला आहे, हुशार आहे. एक काउन्सिलर म्हणून त्याचं आज शहरामध्ये बऱ्यापैकी नाव आहे. कुटुंब असेल, समाज असेल, वेगवेगळ्या संस्था असतील, या अशा ठिकाणी तो अतिशय चांगला एक समुपदेशक म्हणून, एक मध्यस्थ समुपदेशक, संवादक म्हणून अशी त्याची एक नवी प्रतिमा, त्यानं ओळख निर्माण केली आहे. पण आपल्या घरातच तो आपल्या आईवडिलांशी, मोठ्यांशी मात्र चांगल्या पद्धतीनं संवाद साधू शकत नाही आहे. हे त्याचं अपयश होतं. हे अजयला निक्षून सांगण्याची इच्छा होती, पण तसं सांगायचं तर संजय आणि त्यांच्यातली दोघांमधली मैत्री तुटली असती. त्यामुळं अजय आत्तापर्यंत निमूटपणे ते सगळं ऐकून घेत होता. त्याच्या कानावर पडत होतं, त्याला दिसत होतं, पण तो संजयला असा अडवू शकत नव्हता. तो बोलायचा, पण खूप सॉफ्ट भाषेमध्ये. संजय सांगायचा, हे बघ, चुकलं ना तर मला सहन होत नाही, मग कोणी असो, मोठा असो, लहान असो, आपण सोडत नसतो. अशा वेगळ्याच भाषेत आणि वेगळ्याच त्याचं दर्शन अजयला होत होतं. आणि तेव्हापासून मात्र अजयला संजयसोबतचं वागणं, संजयसोबतचं राहणं आता आवडेनासं झालेलं होतं. संजय खरं तर अतिशय दर्दी हिंदी गाणी, मराठी गाणी अशा अनेक गाण्यांमध्ये रमणारा असा हा त्याचा अतिशय जिवलग असा मित्र. पण तो असा इतका भेसूर असू शकतो यावर अजयला विश्वासच बसत नव्हता. अजयनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तोही व्यर्थ ठरला. अरे, आईवडिलांना म्हणजे जन्मदात्यांना इतकं घालून पाडून बोलावं का? त्यांच्या चुका होतही असतील, पण म्हणून त्यांना जीवनच नकोसं व्हावं इतके कठोर शब्द त्यांच्याविषयी वापरावेत का? जरा तरी विचार कर. तो पोटतिडकीनं आपल्या जिवलग मित्राला समजावून सांगत होता, पण संजयच्या मनात ती गोष्ट जातच नव्हती. तो मनावर घेतच नव्हता, तो चिंतन करतच नव्हता. त्याला वाटत होतं, मी म्हणतोय तेच बरोबर आहे, मी म्हणतो तीच पूर्व दिशा. अरे पण आपले संस्कार ते गेले कुठं? तू लहानपणी म्हणजे आपण सर्व मोठ्यांचा आदर करायचो, त्यांना नमस्कार करायचो. हल्ली तर तू गेल्या कित्येक वर्षांमध्ये तुझ्या आईवडिलांच्या पाया तरी पडला की नाही, असा प्रश्न मला आता अलीकडे पडू लागला आहे. काय म्हणायचं काय तुला अजय? कारण तू थोडंसं घरामध्ये आता माझ्या जास्त लुडबुड करू लागला आहेस, असं वाटत नाही? आता एवढं मला ऐकायचं बाकी होतं. अजयसुद्धा काहीसा नाराजीच्या स्वरात म्हणाला, ठीक आहे, आता मी उद्यापासून इकडे येणं बंद करतो. संजय म्हणाला, जशी तुझी मर्जी. आणि मग त्या दिवसापासून संजय आणि अजय खूप दुरावले. अतिशय जिवलग असे लंगोटी यार अशा पद्धतीचे हे मित्र
पण केवळ संजयच्या अशा छुप्या आणि वाईट अशा स्वभावामुळं, वर्तनामुळं आणि भाषेमुळं अजय आता वयाच्या मध्यम असलेल्या अशा टप्प्यावर त्या अजय संजयपासून दूर जात होता. संजयला त्याचं काहीही वाटत नव्हतं. संजयच्या म्हणण्यानुसार मी आज स्वतःच्या पायावर आहे. वडिलांनी आमच्यासाठी काही करून ठेवलेलं नाही. मग आम्ही आमच्या मनगटाच्या बळावर हे सगळं करतोय हे त्यांना पाहावत नसावं. ते धाकट्या मुलाच्या बाजूनं झुकलेले असतात. कायम मला कमी लेखत असतात. त्यामुळं त्यांना त्यांची मोजदात काय ठेवायची, त्यांचा काय मान ठेवायचा, त्यांना काय मान असू शकतो असा पवित्रा संजयनं आता घेतलेला आहे. आणि तो पवित्रा त्याला अतिशय पवित्र वाटू लागलेला आहे. हे आणखीच त्यातली कडी असं अजयला वाटत होतं. संजयचं म्हणणं होतं हे सगळं जे काही कमवलं आहे, मी मिळवलेली संपत्ती, मालमत्ता, घर दार हे सगळं आम्ही 2 भावंडांनी मिळून कमावलं आहे. वडिलांनी आणि आईने आमच्यासाठी केलं तरी काय? अजय सांगायचा, अरे जन्म दिला आहे ना. पण संजयला ते कधीच कळलं नाही. पुढं 10 ते 20 वर्ष लोटली आणि मग एके दिवशी अचानक संजय बस स्थानकावर गेला होता. तिथून तो एका पर्यटनस्थळी निघालेला असताना अचानक त्याची बॅग हरवली हे त्याच्या लक्षात आलं. पत्नी, मुलं हे सगळे सोबत होते, पण बॅग हरवल्यामुळं त्याला जिथे जायचं होतं तिथं तो जाऊ शकलेला नव्हता. तेवढ्यात त्याची अचानक अजयची भेट झाली. त्याला खरं तर आनंद झाला, पण त्यानं चेहऱ्यावर मात्र ते दाखवलं नाही. कारण आपण तसं केलं तर कदाचित अजयला आपण स्वतः म्हणजे संजय चूक असल्याचं वाटेल. त्यामुळे तो तसाच निर्विकार चेहऱ्यानं त्याच्याकडे पाहत राहिला. अजय सामोरा गेला आणि म्हणाला, अरे संजय, 20 वर्षानंतर भेटतोय आपण. आता तरी आपण बोललं पाहिजे रे. ठीक आहे, मी तेव्हा नाराज झालो, मान्य. आता कशाचं भेटायचं रे? आता काय आयुष्याचे राहिलेच किती दिवस आपले. अशा स्वरात संजय सांगू लागला. पण अजय मात्र मोकळेपणानं बोलत होता. काय झालंय? वहिनी आणि तुम्ही सगळेच बाहेर निघालेले दिसत आहेत. आणि मुलं काय? अरे मुलांची लग्न झाली, आता सुना आल्यात, नातवंड झाली आहेत. हो 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 वा वा, छान छान छान, सगळं व्यवस्थित चाललं आहे. त्याचं हे पाहून आनंद वाटला. ठीक आहे, तुझं काय? हां, माझंही ठीक आहे. मलाही सुनबाई आली आहे, नातवंड आहेत, सगळं चाललं आहे, आनंदात आहे सगळं, देवाची कृपा आहे, अजय सांगू लागला. संजय म्हणाला, अरे माझी बॅग हरवली आहे ना, त्यामुळं मी जरा इथं भटकतोय. अरे कुठे बॅग? कुठली? अरे हां, मला तर ती दिसली आहे. कुठे दिसली? ती तिथेच एका ॲटोमध्ये दिसली मला. ॲटोमध्ये दिसली? आणि मग ते लगेचच एका ॲटोपाशी गेले आणि त्या ॲटोमध्ये त्यांना खरंच ती बॅग दिसली. त्या ॲटो चालकानं प्रामाणिकपणे ती तिथंच ठेवलेली होती. दोघांनी त्या ॲटो चालकाचे आभार मानले आणि अचानकच ते दोघंही मनमोकळेपणाने बोलायला लागले. त्यांच्यातली मैत्री पुन्हा फुलू लागली. खरं तर त्यांच्या शत्रुत्व नव्हतंच कधी, कारण ते बालपणापासूनचे मित्र. आणि मग बोलता 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 संजय म्हणाला, अजय यार, माझं खरंच चुकलं आहे. वडील जात राहील. काय म्हणतोस? कशाला? कसं झालं? मला माहीतच नाही रे. नाही, गेले, नंतर गेले. अच्छा, आजारपणानं ते जात राहील. जाऊ दे, त्यांची सेवा केलीस का तू? अजयचा गंभीर प्रश्न ऐकून संजयनं त्याचं उत्तर दिलं, केली, सेवा केली. राजा, सेवा केली बरं. म्हणजे? अरे तू जेव्हा बोलून मला निघून गेलास
त्याच्या 2-3 महिन्यानंतर माझ्यामध्ये अनेक प्रकारचे बदल झाले, खूप बदल झाले. मला असं वाटत होतं की खरंच माझ्या मित्रानं मला जे सांगितलं आहे त्यावर मी विचार केला पाहिजे. आणि तू खरंच बोलत होतास. मला ते आता पटलं आहे. बाबांना शेवटच्या काळामध्ये मी आनंद देण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना दुखावू नये यासाठी खूप प्रयत्न केला. आणि आम्ही सगळे तसे वागलो. आमच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी करण्याचा प्रयत्न केला. बस, आणखी काय सांगू. हां, आता मला मान्य आहे रे, मी बेताल झालो होतो. आणि ह्या बेतालपणामुळं मी भेसूर झालेलो होतो. मला खरं तर हिंदी जुनी गाणी आवडतात, मी दर्दी. पण माझ्या वडिलांच्या संवेदना मात्र मला समजत नव्हत्या. गाण्यांचे बोल समजत होते, अर्थ समजत होता, पण माझ्या वडिलांच्या संवेदना, त्यांच्या मनातल्या भावना माझ्यापर्यंत मात्र पोहोचत नव्हत्या. खरंच मी किती दुर्दैवी होतो यार. मी अनेक वर्ष त्यांची सेवा करू शकलो. शेवटच्या काळात थोडीफार सेवा करता आली, बस तेवढंच. आजही मला त्याचा पश्चाताप होतो. खरंच मी बेताल वागलो.